सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडता आहेत त्याचा विश्लेषण करायला, त्याचे स्पेशल रिपोर्ट्स बघायला। सगळ्यात महत्त्वाची जी चर्चा आहे ती मुंबईतल्या उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची। रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर यांच्यातल्या निवडणुकीचा वाद संपण्याचं काही नाव घेत नाही। 2 दिवसात शिवसेना ठाकरे गट कोर्टात याचिका दाखल करणार आहे। आत फोन कुणी घेऊन गेलं होतं आणि OTP कुणाच्या मोबाईलवर आला, या 2 मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गटानं त्यांची लढाई लढणार असल्याचं स्पष्ट केलं। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील निकालाचा वाद अजूनही सुरूच आहे। सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत रवींद्र वायकरांना विजयी करण्यात आलं असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी सरकारी यंत्रणांवर हल्लाबोल केला। मतमोजणीत फ्रॉड झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। प्रोसेस जी होती कुठे ना कुठेतरी फ्रॉड झालेला आहे, जो आम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। आता ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत सगळे काही आज आम्ही ओपन करू शकत नाही, कारण ते कोर्टासमोर पण येतील, इलेक्शन कमिशन समोर येतील, त्याच्यात आपल्याला कळतील। पण हे सगळं होत असताना आपल्या समोर हेच आणायचं आहे की ही जी निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली, ही फ्री अँड फेअर होती का? मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का? निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। 19व्या फेरीनंतर ही प्रक्रिया डावलली गेली। निकाल जवळ येत होते त्यावेळी पारदर्शकता बंद होत होती। कुठल्याही मतदानाचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर घोषणा केली जाते, मतं किती मिळाली ते सांगितलं जातं, त्यानंतर पुढचा राऊंड सुरू होतो। मात्र 19व्या फेरीनंतर गडबड करण्यात आली। पक्षाचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी असतात। पक्षांची मतं जेव्हा कळतात तेव्हा उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर त्यांचा ताळा मांडला जातो। मात्र टेबल आणि आमच्या प्रतिनिधींमध्ये जाणीवपूर्वक अंतर ठेवण्यात आलं असाही आरोप आदित्य ठाकरेंनी केला। पुढे मागे चाललं होतं, मग कधी असं वाटलं की 1 मताने जिंकले, मग कधी वाटलं 600 मतांनी जिंकले। मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी, काय गडबड झाली, काय गफलत झाली? आणि त्याच्यानंतर गेले 10 दिवस साधारणपणे 5 जून पासून चर्चा सुरू। काल परवाकडे देखील पेपर्समध्ये असेल, बातम्यांमध्ये असेल, आपल्याच माध्यमातून वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत। मग आत फोन कोणी घेऊन गेलं होतं का, कोणाच्या फोन OTP आला होता का, कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का? माझा जो अधिकार आहे तो संविधान दिलेला, त्या पद्धतीने इलेक्शनमध्ये जर का काही आक्षेप असतील आणि एकदा आरोनी जर का डिक्लेअर केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्शन पिटिशनच्या अंडर हायकोर्टात जायला लागतं आणि त्या पद्धतीची तयारी आमची चालू आहे आणि येणाऱ्या 1-1.5 आठवड्यामध्ये आम्ही ते पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल करू। आता त्या ठिकाणी अनेक संशयास्पद घटना घडत होत्या, अनेक संशयास्पद हालचाली होत्या, अनेक संशयास्पद वागणारे त्या ठिकाणी काही गोष्टी होत्या। दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक असल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय। तर दुसरीकडे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झालेत। मतमोजणीच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्याला फोन येत होते असा आरोप अनिल परब यांनी केलाय। तर या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या वर्तनावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे असा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। अब ये फोन उनको विजय घोषित किया वायकर को, टोटली इलीगल। वो हारा हुआ आदमी है। अब वो फोन जब्त किया है हमारे दबाव के बाद। अब वनराई पुलिस स्टेशन से वो फोन बदलने की कोशिश चल रही थी 4 दिन से। मेरी जानकारी है वहां के जो पुलिस अफसर है राजभर उनको छुट्टी पर भेज दिया, क्योंकि वो जांच कर रहे थे, कोई नया अफसर लाके अपना रखा है। 4 जूनला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला। हा पराभव अतिशय संशयास्पद आहे, ज्याच्यावरती आम्ही कोर्टात तर जातोच आहोत। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची लढाई आता सुप्रीम कोर्टात लढली जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा दिल्लीवर खिळणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।